असा इझी टू यूज हा आपला ट्रॅक्टर, एकदम स्मूथ, अजिबात आवाज न करणारा, ग्रीन रेव्होल्युशन साठी एक मोठी एक पायरी चढणारा, प्रदूषणासाठी छान एफिशियन्सी, असे भरपूर फायदे आहेत या ट्रॅक्टरचे. भारतातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक ठरणारा असा हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर, त्याचं लोकार्पण आणि रजिस्ट्रेशन सन्माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब आणि परिवहन अधिकारी सन्माननीय हेमांगिनी पाटील मॅडम काटकर साहेब यांच्या उपस्थितीत, सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतोय. एक रजिस्ट्रेशन कॉपी हँडओव्हर साठी मी रिक्वेस्ट करते. आजच्या या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचं, भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या नोंदणी झाल्याचं प्रमाणपत्र सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब आणि हेमांगिनी मॅडम ऑटोमेकचे कौस्तुभ दोंडे यांना स्वाधीन करीत आहेत. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रतापजी सरनाईक साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. यांचा सत्कार करत आहेत. ऑटोमेशनचे सेल्स पार्टनर अभिषेकजी शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रतापजी सरनाईक साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे हेमांगिनी मॅडम ज्या आपल्या रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर आहेत, त्यांनी कौस्तुभ सरांचा सत्कार करायचा आहे. कौस्तुभ सर आणि हेमांगिनी मॅडमचा प्लीज सत्कार करायचा आहे. टाळा होऊन जाऊ दे. सन्माननीय उपप्रादेशिक अधिकारी काटकर साहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. ऑटोनिक्स ऑटोमेशनचे अभिषेक शिंदे, कौस्तुभ दोंडे आणि काटकर साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करावं. टाळा होऊन जाऊ दे. सर, तुम्हाला थोडी विनंती करते काही शब्द बोलण्यासाठी. सर्वप्रथम मी आमच्या सगळ्या आरटीओच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की देशातील पहिला इलेक्ट्रिक ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन करण्याचा बहुमान हा आपल्या ह्या ठाण्याच्या आरटीओला प्राप्त झालेला आहे आणि हेमांगिनी पाटीलांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम आपले सगळे कर्मचारी आणि अधिकारी करतायत. त्याबद्दलही मी तुमच्या मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. कौस्तुभ आणि त्याचे सहकारी अभिषेक शिंदे यांच्या माध्यमातून आज या ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं आहे. खरं तर दिवाळीच्या दरम्यानच मी शिंदे साहेब आणि मी एकत्र जेव्हा नितीन नागपूरच्या कार्यक्रमाला या तलावबाईला होतो त्यावेळेस शिंदे साहेबांनी सुद्धा तो ट्रॅक्टर चालवला होता आणि त्यानंतर आज त्याचं रजिस्ट्रेशन होत आहे. त्यावेळेस मी आमदार म्हणून साहेबांसोबत होतो. आज त्यांनीच कदाचित तुझ्या रजिस्ट्रेशनसाठी मला परिवहन मंत्री बनवलं असेल आणि तो बहुमान ठाण्यालाच मिळालं. योगायोग पण बघा, उद्योजक जे आहेत हे दोघेही कौस्तुभ आणि अभिषेक ठाणेकर आहेत, शिंदे साहेबसुद्धा ठाणेकर आहे, प्रताप सरनाईकसुद्धा ठाणेकर आहे, हेमांगिनी पाटीलसुद्धा ठाणेकर आणि ठाण्याला तो पहिला बहुमान मिळाला. म्हणजे ठाणा जगामध्ये कुठेही कमी नाही आहे हे दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो आहे. आणि ज्या पद्धतीनं ह्या ट्रॅक्टरला आता मान्यता मिळालेली आहे, प्रामुख्याने जवळजवळ 1.5 लाख रुपयाचं अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून दिलं जातं आणि त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं कर्ज घेतल्यानंतर त्या कर्जाचं व्याज बिनव्याजी कर्ज देण्याचं कामसुद्धा आता राज्य शासनाच्या माध्यमातून होतं. हे कौतुकास्पद आहे
खरं तर महायुतीच्या कार्यकाळामध्ये जेवढे काही सरकारी जे निर्णय होत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मागील 2.5 वर्षात आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली ह्या चालू महायुतीच्या सरकारमध्ये होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा हा ह्या योजनांच्या माध्यमातून होतं. आणि महायुती सरकारचं आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री महोदयाचं एक उद्दिष्ट आहे की 2030पर्यंत आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये प्रामुख्यानं हे जास्तीत जास्त वाहनं म्हणजे किंवा 25 ते 30% वाहनं ही इलेक्ट्रिक वाहनं असावी असा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोय. आणि त्यामुळे हे अनुदान स्वरूप अनेक उपक्रम आम्ही ह्या इलेक्ट्रिक वाहनांना राबवतो. त्यामध्ये ट्रॅक्टर आलं, बस आलं किंवा 4 व्हीलर कार आली. त्या प्रत्येकाला आम्ही काही ना काही देण्याचा एक प्रयत्न सरकारच्या माध्यमातून करतोय. खरं तर हे वाहनाचं रजिस्ट्रेशन करत असताना आमच्या ठाणे RTOच्या थोडं अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कमावर आठे पडलेले असतील की अरे आपल्याला रजिस्ट्रेशन करतो पण उत्पन्न काही नाही कारण खर्चच आहे आपलं. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. आपण खर्चासाठी भरपूर काही डिझेलची वाहनं वगैरे जी आहेत ते रजिस्ट्रेशन रोजच्या रोज होत राहतात. परंतु ही काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक ह्या बसेस, ट्रॅक्टर किंवा गाड्या ह्या बाजारात देणं गरजेचं आणि त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. मी परत एकदा कौस्तुभ आणि अभिषेकचं मनापासून अभिनंदन करतो. हे असे उद्योजक महाराष्ट्रामध्ये घडावे, मोठे व्हावे आणि अजूनही त्यांनी उपक्रम अशाच पद्धतीचे राबवावेत अशा मी त्याला शुभेच्छा देतो. आता देखील सुद्धा जरा पुढे उद्योजकांच्या बाबतीत अजून जावं. राजकारण ठीक आहे होतच राहतं राजकारणाच्या ठिकाणी पण उद्योग व्यवसायामध्ये आपण मराठी मुलांनी स्वतःला वाहून घ्यायला हवं या मताचा मी आहे. कारण प्रताप सरनाईकने सुद्धा स्वतःचं करिअर हे राजकीय क्षेत्रामध्ये असताना उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा चालू केलं होतं. म्हणून माझा प्रत्येक मराठी तरुणांना हाच संदेश असतो की आपण व्यवसाय आणि राजकारण हे एकत्रितपणे जरी केलं तरी त्याला यश प्राप्त होऊ शकतं. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रताप सरनाईक. त्यामुळे तुम्ही पुढे व्हा. एकनाथ शिंदे साहेब आणि प्रताप सरनाईक निश्चितपणे तुमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील याची ग्वाही देतो. परत एकदा आमच्या हेमांगिनीताई पाटील आणि बाकीच्या सर्व तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, तुमचा मोलात वेळ काढून तुम्ही इथे आल्याबद्दल आणि इथे उपस्थित राहिल्याबद्दल सर्व तुम्हाला धन्यवाद मनापासून. आणि ऑटोनेक्स्ट ऑटोमेशन तुम्हाला तुमच्या सुखकर प्रवासासाठी भरपूर मनापासून शुभेच्छा. एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या महोदय प्रताप सरनाईक साहेबांसाठी आणि आपले हेमांगिनी पाटील मॅडमसाठी. तुम्ही आले तर नाही ट्रायपॉड कशाला पाहिजे? लवकर या पटकन. इथे ट्रायपॉड इथे थोड़ा आ गया